पुढच्या बातम्यांकडे पिंपरीतल्या अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची काडीमोड घेतलेल्या लक्ष्मण जगताप यांना राज ठाकरे मदत करतील का असा प्रश्न उपस्थित झालाय। त्याला कारणही तसंच आहे। पुण्यामध्ये 6 तारखेला झालेल्या सभेत अनधिकृत बांधकाम करणाऱ्याला खडी फोडायला पाठवू असा दावा राज ठाकरे यांनी केला। राज ठाकरेंनी पिंपरीमध्ये येत्या 13 तारखेला होणाऱ्या सभेत हीच भूमिका मांडली तर काय असा प्रश्न आहे। अनधिकृत बांधकामं नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला नाही म्हणून तिकीट मिळत असतानाही लक्ष्मण जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आणि शेकाप मनसेच्या कंपूत जात निवडणूक मैदानात उडी घेतली। शेकाप आणि मनसेच्या पाठिंब्यावर हा प्रश्न निकाली काढू असा दावा ते करतायत। महाराष्ट्र शासनाने पिंपरी चिंचवडकर जनतेचा ना अखंड महाराष्ट्राचा विश्वासघात केलेला आहे। त्यांनी मला शब्द दिला होता की विना परवाना बांधकामाचा, शास्ती कराचा, पूररेषेचा, रेड झोनचा, प्राधिकरणातली 12.5%चा, प्राधिकरणातील विना परवाना घराचा सगळे प्रश्न सुटलेले असतील। हे सुटले तर मी उमेदवारी घेईल असं त्यांना म्हटलं होतं आणि जर सुटले नाही तर मी उमेदवारी घेणार नाही हेही ठामपणे सांगितलं होतं। ज्या मनसेच्या पाठिंब्यावर लक्ष्मण जगताप निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मात्र अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना जेलमध्ये खडी फोडायला पाठवण्याची भाषा करतायत। मी तुम्हाला सांगतो हे राज्य माझ्या हातात एकदा देऊन बघा। अनधिकृतपणे जे इमारती बांधून लोकांना जे फसवतील ना त्या सगळ्या बिल्डरना नाही खडी फोडायला पाठवून दिलं ना मी। अनधिकृत बांधकामांना विरोध करणारे राज ठाकरे आता येत्या 13 तारखेला लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी चिंचवडमध्ये येत आहेत। त्यांनी जर पुण्यात मांडलेली भूमिका इथे मांडली तर लक्ष्मण जगताप यांना मात्र त्याची किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे। अनधिकृत बांधकाम करणाऱ्याला खडी फोडायला पाठवणार असा दावा राज ठाकरे यांनी पुण्याच्या सभेत केलाय। मात्र हाच दावा पिंपरी चिंचवडमध्ये केला तर लाखो लोक मनसेच्या पर्यायानं लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज ठाकरे 13 तारखेच्या सभेमध्ये अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नाला हात घालणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकर सह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।